मी प्राध्यापक योगिता रामटेके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय, ब्रह्मपुरी. आज आपण चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण 2 संस्थात्मक वित्तव्यवस्थेचे स्रोत या प्रकरणातील घटकांचा अभ्यास करूया. तर आज आपण प्रथमतः या प्रकरणात कोणते मुद्दे येतात याचा विचार करूया. नंतर प्रत्येक मुद्द्यावर विश्लेषण करूया. तर या प्रकरणात पहिला मुद्दा आहे मालकीच्या भांडवलाचे स्रोत. त्यानंतर मालकीच्या भांडवलाचा पहिला स्रोत भाग, दुसरा स्रोत प्रतिधारण नफा. तर मालकीच्या भांडवलाचा दुसरा स्रोत जो प्रतिधारण नफा आहे तो आपल्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. यानंतर कर्ज व भांडवलाचे स्रोत यामधील पहिला स्रोत आहे कर्ज रोखे, दुसरा स्रोत आहे ठेवीचा स्वीकार, यानंतर बंधपत्रे, यानंतरचा स्रोत आहे अमेरिकन ठेवपावती, जागतिक ठेवपावती, यानंतरचा स्रोत आहे व्यावसायिक बँका, यानंतर वित्तीय संस्था, यानंतर व्यापारी कर्जे. या मुद्द्यांवर आपण सविस्तर अभ्यास करूया. तर आपण प्रकरण 2 मध्ये संस्थात्मक वित्तव्यवस्थेचे स्रोत बघणार आहोत. तर या आधीच्या प्रकरणामध्ये आपण संस्थात्मक वित्तव्यवस्थेची ओळख बघितली होती. संस्थात्मक वित्तव्यवस्था कशा बाबतीच्या असतात आणि ते कशा पद्धतीने वर्क करतात. आता आपल्याला म्हणजे कल्पना करूया की एखादी संस्था स्थापन झालेली आहे आणि तिला स्थापन करण्यासाठी पैशाची गरज आहे. यात सर्वात महत्त्वाचा विषय आहे कोणतीही कंपनी असो की कोणताही व्यवसाय असो, सुरुवात करायचं असेल तर त्यात सर्वात महत्त्वाचा असतो तो वित्त, पैसा, फायनान्स हे खूप महत्त्वाचे असते. आता कोणतीही कंपनी स्टार्ट करायची असली तर तो फायनान्स कुठून त्याची आवश्यकता पूर्ण करतो किंवा कुठून तो आपली उपलब्धता तयार करतो. तर याची संपूर्ण माहिती आपल्याला या चॅप्टरमध्ये देण्यात आलेली आहे. तर आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला प्रस्तावना देण्यात आलेली आहे. या प्रस्तावनेमध्ये उद्योग व्यवसायातील प्रत्येक कार्ये पार पाडण्यासाठी गुरुकुल येथील वित्त म्हणजे फायनान्सची आवश्यकता असते. खरेदी व विक्री हे उद्योग व्यवसायातील व्यवहाराचे अविभाज्य भाग आहे. खरेदी करताना रक्कम दिली जाते व खरेदी करताना विक्री करताना रक्कम घेतली जाते. व्यवहार रोखीने केले जातो किंवा उधारीने केले जाते. तरच या प्रत्येक व्यवहाराला वित्त ही महत्त्वाची भूमिका बजावत असते. म्हणून वित्त हा उद्योग व्यवसायाचा प्राण आहे असं म्हटलं जाते. तर वित्त म्हणजे काय? तर वित्त काय करू शकते? वित्त म्हणजे पैशाची गरज असताना तो उपलब्ध करून देणे. व्यवसाय करताना प्रत्येक टप्प्यावर त्याची गरज असते. कंपनीचे प्रवर्तक, संघटन तसेच उद्योग व्यवसायातील नियमित कृती करतानाही त्याची गरज असते. उद्योग व्यवसायातील प्रत्येक कृती पैशाच्या आधारानेच केली जाते. खरेदी, उत्पादन, विक्री या सर्व कृती करताना पैशाचा सहभाग असतोच. किंबहुना वित्तव्यवस्थेमुळेच या गोष्टी करणे शक्य असते. अशा प्रकारे वित्त हेच व्यवसायातील मध्यवर्ती सूत्र आहे. उद्योग व्यवसायातील देवाणघेवाण करण्यासाठी कृती कोणत्याही अडचणीशिवाय तत्परतेने पार पाडणे हे वित्त व्यवस्थेमुळेच शक्य होते. उद्योगधंद्यातील हिशेब चुकते करण्याचे हे एक माध्यम आहे. वित्त हे फक्त नफा मोजण्याचे साधन नसून नफा किती असावा याचे धोरण ठरविण्याचे कामही वित्त करते. वित्त निर्मितीसाठी वित्ताचीच आवश्यकता असते. यासाठी व्यवसायातील प्रत्येक कृतीमध्ये
समन्वय साधणे आवश्यक असते. उद्योग व्यवसायातील अनेक प्रस्ताव यशस्वी रीतीने पार पाडणे केवळ पैशाच्या योग्य विनियोगानेच शक्य होते. म्हणून मानवी शरीरात जसे रक्ताभिसरण आवश्यक असते, तसंच उद्योग व्यवसायात वित्तभिसरणाची गरज असते. म्हणजेच मानवी शरीराला जसं मानवी शरीर रक्ताशिवाय जगू शकत नाही, तसेच उद्योग हा वित्ताशिवाय उभं राहू शकत नाही. उद्योग व्यवसायातील प्रत्येक घटकाचे सहकार्य केवळ पैशामुळेच शक्य असते. म्हणूनच वित्त व्यवस्था ही विशेष कृती असून उद्योग व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. म्हणजेच व्यवसायातील प्रत्येक कृतीचा संबंध वित्त ह्या शब्दास जोडला गेला आहे. शरीरात जसे स्नायूंना महत्त्व आहे, तसेच उद्योग व्यवसायात वित्त याला महत्त्व दिले आहे. निधी किती उभा करायचा हा तसा गौण प्रश्न असून तो कशा प्रकारे उभा करावा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. व्यावसायिक संस्थेला आवश्यक असलेल्या निधीला भांडवल असे म्हणतात. म्हणजेच उद्योग व्यवसायासाठी निधी आवश्यक असतो, म्हणजेच भांडवलाची आवश्यकता असते. कारण ध्येय साध्य करण्यासाठी उद्योगाच्या निरनिराळ्या टप्प्यांवरती व वेगवेगळ्या वेळेनुरूप निधी उभा करावा लागतो. आता बघूया संयुक्त भांडवली संस्था, यालाच कंपनी म्हणतात. ही आधुनिक व्यावसायिक संस्था आहे. अशा या संस्थेला मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते. कारण की कंपनी म्हटलं तर हिचं आकारमान खूप मोठा असतो आणि आकारमान खूप मोठा असल्यामुळे त्याला भांडवलाची आवश्यकता ही मोठ्या प्रमाणात लागत असते. या संयुक्त भांडवली संस्थेच्या व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणावर भांडवल निर्मितीला विशेष महत्त्व आहे. तर भांडवल निर्मिती म्हणजे कंपनीच्या आर्थिक योजनेनुसार विविध स्रोतांकडून भांडवल जमा करण्याची प्रक्रिया केली जाते किंवा आहे. कंपनीचा आकारमान व त्याच्या स्वरूपानुसार निधी किती प्रमाणात लागेल हे ठरविले जाते. कंपनी वेगवेगळ्या स्रोतांद्वारे मोठ्या प्रमाणावर निधी जमा करते. व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या वित्तपुरवठ्याचे विविध स्रोत आहे. तर आता आपल्याला वित्तपुरवठ्याचे स्रोत बघायचे आहे. वित्तपुरवठ्याच्या स्रोतमध्ये दोन प्रकारचे भांडवल दिसून पडते. एक आहे मालकीचे भांडवल आणि दुसरं आहे कर्जाऊ भांडवल. मालकीचे भांडवल म्हणजे समजा एखादा व्यक्ती असेल, त्याने व्यवसायास सुरुवात केली असेल, तर त्या व्यवसायातून त्याला कोणताही भाग असो किंवा नफा असो, त्या नफ्यामधून जो काही पैसा येतो, वित्त जमा होतो, तर ते त्याच्या मालकीचे भांडवल असते, म्हणजे भाग असते. समजा एखादी कंपनी असेल, समजा एक उदाहरण घेऊया, टाटा कंपनी आहे. ठीक आहे. टाटा कंपनी ही नामांकित कंपनी आहे. तेव्हा ती टाटा कंपनी काय करते, ती आपल्या जवळचे जे काही भाग असतील ते तुकड्याने भाग पाडून जनतेला वाटते. समजा तुम्ही असो या कोणताही व्यक्ती असो, त्याने जर ते भाग भांडवल खरेदी केले, म्हणजे ते त्यांच्याकडे येतात, म्हणजे ते भाग खरेदी करतात. तेव्हा ते ज्या पैशाने खरेदी करतात, तेव्हा ते पैसे कोणाकडे जातात, तर ते पैसे टाटा कंपनीकडे जातात. म्हणजेच तो पैसा टाटा कंपनीकडे जातो. म्हणजेच समजा टाटा कंपनीची बस असेल, तर समजा टाटा कंपनीने आपल्या 10 बस महामंडळाला विकल्या किंवा दिल्या. त्या बस मधून जो काही नफा झाला, तो नफा त्याचा प्रतिधारण नफा असतो. भाग दोन प्रकारचे असतात. एक समहक्क भाग भांडवल, दुसरा अग्रहक्क भाग भांडवल. हे झाले मालकी भांडवलाचा विषय. आता दुसरा बघूया कर्जाऊ भांडवल. आता कर्जाऊ भांडवल म्हणजे काय, तर कर्जाऊ भांडवल म्हणजे जो बाह्य मार्गाने त्या संस्थेला वित्त पुरवठा होतो,
त्याला कर्जाऊ भांडवल म्हटले जाते. जसे कर्जरोखे, ठेवी, बंधपत्रे, जागतिक ठेव पावती, अमेरिकन ठेव पावती, बँकेचे कर्ज, वित्तीय कर्जे, व्यापारी कर्जे, बँकेचे कर्जे. तुम्हाला माहीतच आहे. आता अमेरिकन ठेव पावती आणि जागतिक ठेव पावती म्हणजे काय? आता कोणतीही नामांकित कंपनी असेल, ती म्हणजे टाटा कंपनी, हिरो कंपनी, म्हणजेच इंटरनॅशनल कंपनी असेल, तर आपल्या भारतात बऱ्याचशा इंटरनॅशनल कंपनी आहेत. जसे हिरो झाली, जिओ कंपनी झाली, रिलायन्स कंपनी झाली, टाटा कंपनी झाली, बिर्ला ग्रुप ऑफ इंडस्ट्री झाली. ह्या इंटरनॅशनल लेवलच्या कंपनी झाल्या. तरी यांना संपूर्ण जगात क्रेडिट असते, ख्याती असते, इज्जत असते. म्हणजे कंपनीची एक प्रकारची ख्याती झालेली असते. तर ते पॉवर म्हणून त्या नावाचे कंपनीकडे बरेचसे भाग असते. जसे इंटरनॅशनल शेअर्स, जसे जागतिक ठेव पावती किंवा अमेरिकन ठेव पावती. ही ठेव पावती असली की कोणत्याही बँकेकडे गेले आणि ती ठेव पावती दाखवली आणि गहाण ठेवली, तर त्या संस्थेला वित्तपुरवठा होतो. आणि हा वित्तपुरवठा कोणत्या स्रोताने होतो? तर बाह्य स्रोताने होतो. मालकीचे भांडवल म्हणजे अंतर्गत भांडवल आणि बहिर्गत स्रोत म्हणजे कर्जाऊ भांडवल. आपण बघितले आहे वित्तपुरवठ्याचे स्रोत. यानंतर मालकीच्या भांडवलाचे स्रोत. तर मालकीच्या भांडवलाचे स्रोत हे दोन प्रकारचे असतात. एक शेअर्सच्या रिलेटेड असतो, तर दुसरा असतो प्रॉफिट. म्हणजेच जे काही वस्तू विकल्या जातात त्यामधून जो काही पैसा येतो तो नफा असतो. कोणतीही कंपनी असो, त्या कंपनीचे जे काही शेअर विकल्यानंतर जो काही पैसा येतो तो पैसा व्यवसायात गुंतवतो. याचे दोन फायदे होतात. एक तर त्याला कर्जाऊ भांडवल घेण्याची गरज भासणार नाही, किंवा गरज भासली तर त्यास समझोता केले जाते. तर प्रतिधारण नफा व भाग यामध्ये यांना कमी भांडवल घेण्याची गरज पडते. म्हणजेच जर यांना 100 रुपयाची गरज पडत असेल, तर या दोघां मिळून म्हणजेच प्रतिधारण नफा व भाग यांचे 50 रुपयात भागत असेल, तर कर्जाऊ भांडवलाची किती गरज पडेल? फक्त 50 रुपयाची. म्हणजेच एक तर संचयी नफा आणि भाग काय करतो? तर कर्जाऊ भांडवलाला कमी करण्यात मदत करतो. मालकीच्या भांडवलाचा आणखी एक प्रकार म्हणजे प्रतिधारण नफा. याला आपण संचित नफा किंवा यालाच नफ्याचे पुनर्गुंतवणूक म्हणतो. आपण पुन्हा सांगितले, जो काही नफा असतो तो नफा पुन्हा गुंतवणूक करतो. म्हणजे 50 रुपयाचा नफा झाला असेल, तर तो 50 तर ते 50 रुपये तो त्या व्यवसायात टाकतो, म्हणजेच गुंतवणूक करतो. म्हणजेच व्यवसायात पुन्हा 50 रुपयाची भर पडते आणि व्यवसाय पुन्हा वाढतो. तर आपण जे काही शिकत आहोत, चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाची कार्यपद्धतीचा मेन हेतू तर आपल्याला संस्थात्मक वित्तव्यवस्थेची ओळख करून घ्यायची आहे. संस्थात्मक वित्तव्यवस्था म्हणजे आणि संस्थात्मक वित्तव्यवस्थेमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या पैशाची गरज पडते आणि गरज पडली तर ती कशा बाबतीतून पूर्ण करते, या सर्व बाबतीतून आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की चिटणीसाची कार्यपद्धती कशा कशा माध्यमाने काम करते. यानंतर मालकीच्या भांडवलाचा पहिला पॉइंट आहे भाग.
भाग म्हणजे काय? भाग म्हणजे शेअर. कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 84 हा कंपनी कायदा 2013 मध्ये पास करण्यात आला. परंतु कंपनी कायदा 2013 आधी कंपनी कायद्यानुसारच कंपनी काम करीत होत्या. तर तो कंपनी कायदा कोणता होता? तर तो कंपनी कायदा 1956 चा कंपनी कायदा होता. एक गोष्ट आणखी क्लिअर करते, ती म्हणजे कंपनी 1956 चा कंपनी कायदा जो आतापर्यंत कार्य करीत होता, त्यानंतर 2013 चा कंपनी कायदा पास करण्यात आला. तेव्हा 2013 चा कंपनी कायदा पास करण्यात आला त्यावेळी कंपनीचे पूर्ण कलम चेंज करण्यात आले होते. चेंज करण्यात आले होते की नाही? तर चेंज करण्यात आले नव्हते. कंपनीचे पूर्ण कलम चेंज करण्यात आले नव्हते कारण 1956 च्या कंपनी कायद्यातील 90% भाग 2013 च्या कंपनी कायद्यात समाविष्ट करण्यात आला आणि 10% भाग वगळण्यात आला होता. आता भारतीय राज्यघटना निर्माण करण्यात आली, तर भारताच्या राज्यघटनेत पूर्ण नवीन इन्व्हेन्शन केले होते का? की आपण स्वतंत्रपणे चालू शकतो या कोणत्याही प्रकारचे कार्य करू शकतो. या घटनेमध्ये स्थापन केले ते आपले मूलभूत हक्क. हे मूलभूत हक्क हे स्वतः भारताने निर्माण केले नाही, तर ते वेगवेगळ्या देशातून घेतले आहे. जसे अमेरिकेतून घेतले आहे, जपानमधून घेतले आहे, जर्मनीमधून घेतले आहे. तर हे संपूर्ण जे काही कंपनी ऍक्ट आहे तो जशाचा तसा कंपनी कायदा 1956 मधून मांडण्यात आलेला आहे. फक्त काही 10% भाग वगळण्यात आलेला आहे, परंतु त्याचा दर वाढलेला आहे. आता 2020 चालू आहे, म्हणजे समजा 2013 चाललेला आहे. समजा 1956 पासून विचार केला तर जवळपास आता 60 वर्ष होतात. त्यामुळे यावेळी जे चेंज झालेले आहे, म्हणून आता 2013 चा कायदा पास करण्यात आलेला आहे. परंतु कंपनी असो या व्याख्या असो, यात बदल होत नाही. जसे इतिहास बदलत नसते, तसेच कंपनी कायद्यातील कोणतेही कायदे बदलत नसते. फक्त एवढेच असते की त्यामध्ये कोणते ना कोणते बदल जरूर होत असतात. जसे तुम्हाला माहीतच आहे, आपल्या अभ्यास पद्धतीत बदल होत चाललेला आहे. आता बघूया भाग. भाग म्हणजे काय? भाग म्हणजे शेअर. कल्पना करूया की एक कंपनी आहे. त्या कंपनीने बाजारात शेअर गुंतवले. समजा त्या कंपनीची 1 करोडची संपत्ती आहे. तर त्या संपत्तीमधून त्या कंपनीने 1 लाखाचे शेअर बाजारात गुंतवले. तर त्या कंपनीने 1 करोडची संपत्ती बाजारात गुंतवली, म्हणजे पूर्णची पूर्ण संपत्ती बाजारात भागाच्या स्वरूपात गुंतवली. तर ती कंपनी रस्त्यावर येईल. कारण समजा त्या कंपनीचे सर्वचे सर्वच भाग डुबले, तर ती कंपनी डुबणार नाही का? डुबेल. म्हणून ती कंपनी आपल्या पूर्ण संपत्तीचे भाग बाजारात गुंतवणार नाही, तर त्या संपत्तीमधील काही संपत्तीचे भाग बाजारात गुंतवणार. म्हणजेच त्या कंपनीकडे 1 करोडची संपत्ती असेल, तर ती कंपनी 1 लाखाचे भाग बाजारात गुंतवणार. परंतु त्यांच्या काही भागांनुसार, म्हणजे 10 into 10,000, म्हणजेच एका भागाची किंमत 10 रुपये असे 10,000. एका भागाची किंमत 10 रुपये असे 10,000 भाग कंपनीने भाग बाजारात गुंतवले जाते.
म्हणजेच ते भाग 10 रुपयाने बाजारात येतात. त्या शेअर्सची किंमत कितीही राहू शकते. 10 रुपये, 100 रुपये, 50 रुपये, 1000 रुपये असे असू शकते. परंतु कमीत कमी त्या भागांची किंमत कमी असेल तर त्या भागांची किंमत जर 10 रुपये असेल तर ते भाग कोणी कितीही खरेदी करू शकतो. ते त्यांच्या आवडीवर अवलंबून असते. जे व्यक्ती असे भाग खरेदी करतात त्याला भागधारक असे म्हणतात. भागधारक म्हणजे शेअर होल्डर. शेअर होल्डर हे कंपनीचे मालक असतात. ते कंपनीचे सदस्य म्हणून संबोधले जाते. ते त्या कंपनीचे भाग खरेदी करतात. ते त्या कंपनीचे मालक असतात. आज आपण इथेच थांबूया. उरलेले पॉइंट समोरच्या लेक्चरला बघूया. थँक यू.